नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सोयाबीन गळीत धान्य पिकातील एक महत्त्वाचं पीक. सोयाबीन या पिकाचं चांगलं उत्पादन घेण्याकरिता गरजेचं आहे ते योग्य ते व्यवस्थापन करणं. आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र पुणे येथील मृदाशास्त्र तज्ज्ञ श्री योगेश यादव. नमस्कार सर. नमस्कार सर. आपलं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मुळातच सर, आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून सोयाबीन पिकाचं महत्त्व काय आहे? सोयाबीन पिकाबाबत जर बोलायचं म्हटलं सर, तर आज महाराष्ट्रामध्ये एक चांगला अर्थार्जनाचं पीक म्हणून सोयाबीनकडे बघितलं जात आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीनेही सोयाबीनला फार महत्त्व आहे. आपण सोयाबीनला गोल्डन बीज म्हणून ओळखतो. यामध्ये प्रोटीनचं प्रमाण 40% आहे, फॅट्सचं प्रमाणही 20% आहे. तसेच आपल्या आरोग्याला कमी खर्चात एक चांगलं सोर्स म्हणून आपण सोयाबीनकडे बघतो. सोयाबीनच्या निर्मितीत बघितले आपण तर तेल येऊ शकतं आपल्याकडं, पनीर येतं आहे, सोया पनीर म्हणून येतं आहे, सोया मिल्क येतं आहे. वेगवेगळे प्रोडक्ट्स आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सोयाबीनपासून आपल्यास मिळत आहेत. म्हणजे निश्चितच शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयाबीन पीक हे एक चांगला अर्थार्जनाचा स्रोत निर्माण करणारं आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र खूप बऱ्यापैकी वाढत आहे. त्याला महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती म्हणा, वातावरण म्हणा किंवा जमिनीचं योग्य व्यवस्थापन हे कारणीभूत ठरत आहे. या सोयाबीन पिकाचं जर आपल्याला लागवड करायची असेल तर त्यासाठी म्हणून साधारण काय प्रकारचं हवामान किंवा मग जमिनीची निवड हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, तर त्याबद्दल सांगा. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सोयाबीन पिकाला जर चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्याला कालावधी माहीत असणं गरजेचं आहे, हवामान माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे योग्य वेळ आणि योग्य हवामानात जर उत्पादन जर घेतलं तर निश्चितच सोयाबीनचं उत्पादन आपल्याला चांगलं भेटणार आहे. मग कालावधी जर बघितला आपण तर खरीप हंगामामध्ये साधारणपणे पाऊस पडल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये 7 जून नंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. तर लागवड ही साधारणपणे 15 जून ते 15 जुलैपर्यंत म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. तसेच हवामानाच्या दृष्टीने जर विचार केला आपण तर तापमानाचाही परिणाम सोयाबीन पिकावर होत असतो. चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर साधारणपणे 25 ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पर्जन्यमान म्हणजे पाऊस याचंही योग्य प्रमाण जर असेल तर सोयाबीनमध्ये आपल्याला चांगलं उत्पादन येणार आहे. मग आपल्या भौगोलिक दृष्टिकोनातून जर बघितलं आपण तर पर्जन्यमानाचं प्रमाण साधारणपणे 600 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटरच्या पट्ट्यामध्ये सोयाबीन पीक खूप चांगल्या प्रकारे आपल्या शेतकरी बांधव घेऊ शकतात. जमिनीचा निवड करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कोणत्या प्रकारची जमीन या पिकाच्या उत्पादनासाठी म्हणून गरजेची आहे आणि जमीन म्हटलं की आपल्याला मुळातच कुठल्याही जमिनीची निवड करताना आपल्याला त्याचं माती परीक्षण आणि या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, तर त्याबद्दल सांगावं. नक्कीच शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाच्या बाबतीत थोडं जमिनीच्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आरोग्यावर लक्ष देणं म्हटलं की माती परीक्षण आलं. मग शेतकऱ्यांना माती परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला सोयाबीन या शॉर्ट ड्युरेशनच्या पिकामधून चांगलं उत्पादन घ्यायचं आहे. मग आपल्या परिसरातील शेतकऱ्यांनी माती परीक्षण करण्यासाठी त्यांचा नमुना घेणं फार महत्त्वाचं असतं. नमुना घ्यायचं म्हटलं तर आपण साधारणपणे मे किंवा एप्रिलमध्येच तयारीला लागणं गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये हा माती परीक्षणाकरता एक चांगला कालावधी असतो, कारण की जमिनीवर किंवा आपल्या जमिनीमध्ये पिकं उन्हाळ्यामध्ये शक्यतो नसतात. मग समान मगदोराच्या ठिकाणावरून आपण एक 5 ते 7 ठिकाणचा नमुना घेणं योग्य राहील.
एक प्रातिनिधिक नमुना घ्यायचा असतो. नमुना घेताना थोडीफार काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनी बांधावरचा नमुना घेऊ नका. ज्या ठिकाणी खूप पाणथळ जागा आहेत अशा ठिकाणचाही आपण नमुना घेणं योग्य ठरणार नाही आहे. किंवा आपण जी खतं वापरणार आहोत, सेंद्रिय खते आहेत किंवा शेणखत आहेत, या शेणखताच्या शेतातल्या ढिगाखालचाही नमुना घ्यायचा नाही आहे. जास्त मोठं झाडं असेल तर त्या झाडाखालचा घेऊ नका. इतरत्र आपण एक 5 ते 7 ठिकाणचा नमुना जर घेतला 1 एकरच्या क्षेत्रामधून, तर आपण तो एक मिळून प्रातिनिधिक नमुना तयार करू शकतो. सोयाबीन पिकाच्या बाबतीत साधारणपणे व्ही आकाराचा खड्डा घेताना शेतकऱ्यांनी 1 फुटाच्या खोलीपर्यंतचा नमुना घेणं अपेक्षित आहे. खड्डा घेतल्यानंतर खड्ड्यातली माती काढून घ्यायची आणि एक साईडचा काप आपण परीक्षणासाठी घेत असतो. अशा प्रकारे 4 ते 5 ठिकाणचा घ्या, तो मिक्स करा आणि त्याचा एक प्रातिनिधिक नमुना आपण प्रयोगशाळेकडे पाठवणं योग्य ठरतं. मग या नमुन्यावर आपण माहिती देताना शेतकऱ्याचं नाव, गाव, मोबाईल नंबर, गट नंबर आणि कोणचं पीक घेणार आहात, म्हणजेच सोयाबीन पीक घेणार आहोत आणि याच्या अगोदर कुठलं पीक होतं, कुठली खतं वापरली, याची इत्थंभूत माहिती आपण जर दिली तर आपल्याला परीक्षणाचा जो अहवाल येतो आहे त्याच्यानुसार आपल्याला योग्य प्रमाणे मार्गदर्शन मिळणार असतं. म्हणजेच निश्चितच जमिनीच्या आरोग्यावर जर आपण जर काम केलं, तिच्यामध्ये असणारे नत्र, स्फुरद, पालाश आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत किंवा तिचा सामू आहे, विद्युत वाहकता आहे, याचा सर्वांगीण जर अभ्यास केला तर आपण बघूयात की सोयाबीन पिकासाठी जमिनीचा सामू साधारणपणे 6.5 ते 7.5च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण सेंद्रिय कर्ब असेल किंवा मुख्य अन्नद्रव्य आहेत, दुय्यम अन्नद्रव्य आहे, याचीही योग्य प्रमाणात उपलब्धता असणं गरजेचं आहे. चांगलं सोयाबीन उत्पादन जर घ्यायचं असेल तर जमीन ही निचरा होणं असणारी गरजेचं आहे. जमिनीत चांगला निचरा झाला, पाणी धरून ठेवण्याची क्षमताही योग्य प्रमाणात असेल आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर योग्य असेल तर निश्चितच आपल्याला सोयाबीनमध्ये चांगलं उत्पादन घेता येत असतं. आपण ज्यावेळेला पेरणी करायचं म्हटलं की बियाणं आलं, तर या बियाण्यांची निवड करणं आणि त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर बीज प्रक्रियाबद्दल सांगावं. आपलं बियाणं चांगलं असणं गरजेचं आहे. सोयाबीनचा कालावधी साधारणपणे 100 ते 110 दिवसाचा असतो, परंतु पाऊस जर लेट होत जर गेला तर आपल्याला 90 ते 101, 102, 105 दिवसांची वाणं आपण निवड करणं गरजेचं असतं. महाराष्ट्रासाठी वाणांचा जर विचार आपण जर केला तर वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळी वाणांचा उपयोग होत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने MACS आहेत किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काही व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये फुले कल्याणी आहेत, फुले संगम आहे, फुले किमया आहे, फुले अग्रणी आहेत किंवा MACS 1188 आहे किंवा MACS 1281 आहेत किंवा पिडे किवी 1001 आहेत. त्याचबरोबर आपण या वाहनांच्या बरोबरच आपण MAUS 71 आहे, MAUS 162 आहेत किंवा 158 आहेत, 612 आहेत. या वाहनांचाही आपण वापर करू शकतो. परंतु वाहनांची या बियाणांची उगवण क्षमता आपल्याला चांगली करायची असेल तर त्याला निश्चितच आपण बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं असणार आहे. शेतकरी बांधवांना माझी एक विनंती असेल की शेतकऱ्यांनी शक्यतो जैविक बीज प्रक्रियेला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. या बीज प्रक्रियेमुळं काय होणार आहे की उगवण क्षमता वाढणार आहे, रासायनिक खतावरचा डोस हा कमी होणार आहे, उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे आणि निश्चितच कीड आणि रोगाचं नियंत्रण म्हणजे बुरशीजन्य रोगाचा अटकाव कमी करण्यासाठी आपण या जैविक औषधांचा वापर करून बीज प्रक्रिया करूया. त्यामध्ये प्रामुख्याने रायझोबियमचा वापर होऊ शकतो, PSBचा वापर होऊ शकतो किंवा ट्रायकोडर्माचा वापर शेतकऱ्यांनी करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे बीज प्रक्रियेला आपण जेवढं महत्त्व द्याल तेवढंच आपण त्या योग्य काळालाही देणं गरजेचं आहे. म्हणजे पेरणीच्या कालावधीला देणं गरजेचं आहे आणि आपल्या पेरणीच्या वेळेनुसार आपला बियाणाचा रेट ठरवत असतो. आपण जसं जसं लेट करणार तसं बियाणाचा रेट थोडा थोडा वाढत जाणार आहे. साधारणपणे आपण 30 ते 40 किलो प्रति हेक्टरी बियाणं वापरत असतो. BBF तंत्रज्ञानाचा जर वापर केला आपण तर 25 ते 30 किलोमध्येही आपण बियाणं वापर करून योग्य प्रकारे लागवड करू शकतो. साधारणपणे सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन कसं करावं? सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जर चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल
तर निश्चितच शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा, म्हणजे ज्यामध्ये आपण सेंद्रिय खतांचा वापर योग्य प्रमाणात करतो, रासायनिक खतांचाही योग्य वापर करतो आणि जैविक खतांचा वापर करत असतो. मग एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार आपण सेंद्रिय खतामध्ये शेणखताचा वापर करतो. चांगलं कुजलेलं शेणखत शेतकरी बांधवांनी वापरणं गरजेचं आहे. 10 ते 12 टन आपण हे शेणखत वापरू शकतो प्रति हेक्टरी. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, जैविक खते आहेत, याचाही वापर आपण करू शकतो. बीज प्रक्रियेमध्ये आपण जैविक खतांचा वापर करतो, रायझोबियमचा वापर करतो, PSBचा वापर करतो. त्याचबरोबर रासायनिक खतामध्ये आपण माती परीक्षणानुसारच्या अहवालाचा वापर करून जे रेकमेंडेशन्स येत आहेत त्याचा वापर करणं गरजेचं आहे. मार्गदर्शक सूत्रानुसार आपण बारकाईनं जर बघितलं आपण तर नत्र, स्फुरद आणि पालाश वापरणं सोयाबीन पिकाच्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाचं आहे. नायट्रोजनचा जर बघितलं आपण तर 75 किलो प्रति हेक्टरी डोस आहे. फॉस्फरस जर बघितलं आपण किंवा पोटॅश बघितलं, पोटॅश 45 किलो आहेत आणि स्फुरद हे 50 किलो आपण वापरू शकतो. त्याचबरोबर सोयाबीन पिकामध्ये गंधकाचा वापर करणं फार महत्त्वाचं आहे. या गळीत धान्य पिकामध्ये आपण गंधकाचा जर वापर जर केला तर निश्चितच उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये झिंकचा वापर होणं गरजेचं आहे, फेरसचा वापर होणं गरजेचं आहे. म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्याचा जर वापर केला तर निश्चितच उत्पादन वाढणार आहे. ज्यावेळेला आपण पेरणी करतो आंतरमशागत करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे पिकाचं एकंदरीत व्यवस्थापनामध्ये. तर यामध्ये तण व्यवस्थापन हे नेमकं कसं करावं? आपण शेती करत असाल तर तण व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. साधारणपणे पहिल्या 30 ते 35 दिवसापर्यंत आपल्या शेतामध्ये तण असता कामा नयेत. मग याच्यासाठी आपण शक्यतो खुरपणी तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्यांचा ओढा आजकाल तणनाशकांचा वापर करण्याकडे खूप असतो. मग यामुळं काय होतं की अजूनच आपल्या जमिनीचं आरोग्य खराब होत चाललं आहे. शक्यतो शेतकऱ्यांनी तणनाशक न वापरता आपण खुरपणीचा पर्याय शोधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण सायकल कोळपेचाही वापर करून तण नियंत्रण करू शकतो. अटीतटीच्या काळामध्ये आपण तणनाशकाचा वापर करू शकतात. बाजारामध्ये उपलब्ध असणारे आणि परिसरामध्ये उपलब्ध असणारी उगवणीपूर्व तणनाशक तसेच उगवणी नंतरची तणनाशकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु शेतकऱ्यांनी थोडं रसायनांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने निश्चितच खुरपणी तंत्रज्ञान किंवा सायकल कोळपाचा वापर करणं फार महत्त्वाचं असणार आहे. सर, याचबरोबर या सोयाबीन पिकावरती किडींचा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून मग उत्पादनामध्ये घट येते. तर अशा परिस्थितीमध्ये मुळातच या सोयाबीन पिकावरती अशी प्रमुख कीड कोणती आहे की ज्याच्यामुळे खूप आर्थिक नुकसान होतं आणि ते टाळण्याकरिता म्हणून मग आपण ज्या पद्धतीने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करतो तसंच आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं करता येईल? सोयाबीन पिकावर येणाऱ्या किडी जास्त नाही आहेत. थोडक्यात जर बघायचं म्हटलं तर पानं खाणारी आळे आहेत आणि शेंगा पोखरणारी आळे असते. मग याच्यावर आपण जैविक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. साध्या पद्धतीनं आपण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की पक्षी थांब्यांचा वापर करणे, फेरोमेन ट्रॅप्सचा वापर करणे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुरुवातीच्याच काळामध्ये किंवा एखादी निमारची फवारणी करणं, कमी औषधांचा वापर करून जैविक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण निश्चितच या कीडचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर सोयाबीन पिकावर येणाऱ्या रोगांबाबत जर बोलायचं जर झालं म्हटलं तर एक तर मूळकूज येते, मर होते किंवा येलो मोझाईक येतो. म्हणजे याचंही तंत्रज्ञान आपण आत्मसात जर करायचं तर याच्यावर कंट्रोल करायचं असेल तर निश्चितच बीज प्रक्रियाला फार महत्त्व आहे. आपण सुरुवातीच्याच काळामध्ये बघितलं की बीज प्रक्रिया जैविक पद्धतीने करू शकतो आपण किंवा रासायनिक पद्धतीने करू शकतो. सोयाबीनवर येणारे जी रोग आहेत, मर आसन किंवा मूळकूज आसन, याच्यावर आपण बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्माचा वापर करणं गरजेचं आहे. केमिकलचा जर वापर करायचा असेल तर कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे, याचाही वापर आपण करू शकतो. म्हणजे निश्चितच आपण एक जैविक पद्धतीनं जर वापर जर केला तर आपल्याला सोयाबीनमध्ये कीड आणि रोगाचं नियंत्रण निश्चित आपण कमी खर्चात आणि योग्य पद्धतीनं करू शकतो. सर, मुळातच सोयाबीन पीक आणि खरीपातलं पीक आहे, तर यावेळेला पाणी व्यवस्थापन हे नेमकं कसं करायला हवं? आता मुख्यतः महाराष्ट्रामध्ये सोयाबीन पीक हे खरीपामध्ये घेतलं जातं आहे आणि खरीपामध्ये घेतल्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत पावसाचाच कालावधी असतो.
परंतु सोयाबीनच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर पाण्याची जर गैरसोय होत असेल तर शेतकऱ्यांनी BBF तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. रुंद सरी वरंबा यावर काय होतं सर की पाऊस पडल्यानंतर आपल्याला सरीमार्फत पाणी शेताच्या बाहेर काढता येतं आणि पाऊस जर जास्त झाला किंवा कमी पडला तरी आपल्याला योग्य मॅनेजमेंट करता येतं. म्हणजे पाऊस जर जास्त झाला तर सरीतून आपल्याला शेताच्या बाहेर पाणी काढता येतं आणि कमी जर पडला तर सरीतून परत पाणी देता येतं. तर सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पाण्याच्या 3 मुख्य अवस्थेमध्ये आपण देणं गरजेचं आहे पिकाच्या. अंकुरण अवस्था, फुलोऱ्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था. म्हणजे या 3 अवस्थेमध्ये जर योग्य प्रमाणात जर पाणी जर भेटलं तर निश्चितच आपल्याला सोयाबीन पिकाचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे मिळत असतं. आपण उल्लेख केला तो म्हणजे ब्रॉड बेड फरोज. तर अशा पद्धतीने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्याला सोयाबीन पिकाचं उत्पादन हे अधिक घेता येऊ शकतं. तर असे नवं तंत्रज्ञान हे नेमकं कोणतं आहे आणि त्याचा वापर कसा करावा? सोयाबीन पिकाचं आपल्याला जर चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर पहिला सल्ला येतो की माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करणं. पाण्याची कमतरता येत असेल तर रुंद सरीवरंबाचा आपण अवलंब करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं काय होतं की खताचं बचत होते, बियाणाची पण बचत होते. म्हणजे या नवतंत्रज्ञानाचा वापर करणं फार क्रमप्राप्त आहेत. त्याचबरोबर पाण्याच्यासाठी आपण स्प्रिंकलरचा वापर करू शकतो, ड्रीपचा वापर करू शकतो. त्याचबरोबर आजकाल ह्या कीड आणि रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आपण ड्रोनची फवारणी करू शकतो किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पडत असेल तर ड्रोन फवारणीद्वारे निश्चितच आपण एक चांगल्या प्रकारचं सोयाबीनचं उत्पादन घेऊ शकतो. या नवतंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचं उत्पादनामध्ये एक थोड्या खर्चात पण चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीने सहभाग घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. जो काही वातावरण बदलामुळं पर्जन्यमानामध्ये देखील घट किंवा खूप जास्ती प्रमाणामध्ये पर्जन्यमान होतं, तर अशा परिस्थितीमुळं किंवा हवामान बदलामुळं या सोयाबीन पिकावरती नेमका काय परिणाम दिसून येतो आहे? सोयाबीन पिकाचा हंगाम जर बघितला आपण तर हा पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. पाऊस लेट झाला की त्याचं पेरणीचा कालावधी लेट होत चालतो आणि मग तिथं उगवण क्षमता कमी असणं, त्यामध्ये फुलोऱ्यांची संख्या कमी येणं, ब्रँचिंग कमी होणं. म्हणजे याचाच अर्थ काय की वातावरणाचा जर परिणाम जर झाला तर सोयाबीनच्या उत्पादनावर निश्चितच परिणाम होतो. आणि जसा पाऊस लेट होईल तसं शेतकऱ्यांमध्ये समस्या वाढत चालतात. दुबार पेरणीचं संकटही कधी शेतकऱ्यांसमोर येतं. म्हणजे सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर हवामानाला फार महत्त्व आहे आणि वातावरण जर योग्य भेटलं नाही तर सोयाबीन पिकामधून आपल्याला म्हणावं असं उत्पादन येणं शक्य होत नाही आहे. मुळातच ज्यावेळेला काढणीचं नियोजन असतं तर ते काढणी आणि काढणी पश्चात साठवणूक करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर या दरम्यान म्हणून आपल्याला काढणी आणि साठवणूक व्यवस्थापन हे कसं करायला हवं? कुठल्याही पिकाचं म्हटलं की पीक घेणं आणि काढणी व्यवस्थापन किंवा शेवट हा जर आपल्याला व्यवस्थित आत्मसात नसेल तर आपलं केलेलं काम हे बऱ्यापैकी कमी होत असतं किंवा उत्पादनामध्ये घट येऊ शकते. सोयाबीन पिकाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर साधारणपणे 80% पानं पिवळी पडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आर्द्रता 10 ते 12% असणं गरजेचं आहे. म्हणजे या वेळेस आपण काढणी करू शकतो. त्याचबरोबर साठवणुकीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर शेतकऱ्यांनी सोयाबीनचं चांगलं उत्पादन घेऊन शक्यतो आपण याचा उपयोग बियाणासाठी जर करणार असाल तर त्याची साठवणूक काळजीपूर्वक करणं गरजेचं असणार आहे. साठवणूक ही कोरड्या हवेच्या वातावरणात झाली पाहिजेत, मोकळ्या जागेमध्ये झाली पाहिजेत. एकावर एक थप्पी लावताना शेतकऱ्यांनी कमीत कमी बियाण्यासाठी वापरत असाल तर 2 किंवा 3च पोत्याची थप्पी लावणं गरजेचं आहे. जास्त थप्पी जर लावली तर त्याची उगवण क्षमता कमी होऊ शकते. म्हणजे ह्या दृष्टीने काढणी पश्चात पण तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात असणं गरजेचं राहणार आहे. त्यानंतरच आपल्याला त्याच्यामधून चांगला बेनिफिट्स मिळू शकतात. काढणी पश्चात तंत्रज्ञान किंवा मग त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग म्हणून आपण ज्यावेळेला या सोयाबीन पिकाकडे पाहतो तर मुळातच कोणकोणते आपल्याला प्रॉडक्ट्स यातनं तयार करता येऊ शकतात आणि त्यासाठी म्हणून आपल्याला काही योजना किंवा शेतकऱ्यांसाठी म्हणून काही मार्गदर्शन किंवा याच्यावरती नेमकं व्यवस्थापन नियोजन हे शेतकरी बांधवांनी कसं करावं? सोयाबीन पिकाकडं आपल्या महाराष्ट्र राज्याने एक उत्पादक
राज्य न समजता एक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक स्थैर्य निर्माण करणारं पीक म्हणून बघितलेलं आहे. यातूनच निश्चितच आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स मिळू शकतात. म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर पनीर हा एक मोठा ब्रँड, सोया पनीर म्हणून आपण टोफू म्हणतो त्याला, तोही उत्पादन होऊ शकतं. सोया मिल्क होऊ शकतं. सोयाबीनचे वेगवेगळे बिस्किट्स आपल्या बाजारात उपलब्ध आहेत. सोया तेल आहे, चॉकलेट्स आहेत, केकमध्ये त्याचा उपयोग होतो. म्हणजे या पद्धतीनं जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या प्रोडक्ट्स आपण वापरून वेगवेगळे चॉकलेट्स असतील, कटलेट्स असतील, दूध आहे, पनीर आहे किंवा केक आहे, याच्यामध्येही या सोयाबीनचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आणि एक उद्योजकता विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किंवा नवीन उद्योजक तयार करायचे असतील तर सरकारी पातळीवर याला बऱ्यापैकी खूप अनुदान मिळू शकतं. साधारणपणे 35 ते 50% आपल्याला याच्यातून अनुदान मिळतं. याच्यासाठी प्रधानमंत्री उद्योग योजना आहे. या योजनेचा किंवा राज्यस्तरावर मुख्यमंत्री कृषीपूरक उद्योग योजना आहेत. वेगवेगळे स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून नवीन पिढीला एक चांगला उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवरही खूप चांगल्या प्रकारे मदत होते. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे सोयाबीनचे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करण्याचे प्रशिक्षणही आम्ही शेतकऱ्यांना देत असतो. सर, आपण उल्लेख केला त्याप्रमाणे एकंदरीतच शेतकरी आणि शेती संबंधित काम करणाऱ्या अधिक जे काही युवक असतात यांना प्रक्रिया उद्योगासाठी सुद्धा आपल्याला या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून, त्याचबरोबर ती आपल्या केव्हिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं. मग त्याकरता म्हणून जे या संबंधित कार्य करू इच्छित आहेत अशा लोकांनी नेमका कसा संपर्क करावा? ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घेतल्यानंतर उद्योजकता विकासमध्ये जायचं असेल तर त्यांनी कृषी विज्ञान केंद्र नारायणगावशी निश्चितच संपर्क करा. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आपल्याला या उद्योजकता निर्मितीमध्ये सहकार्य करेल. तसेच आपण नारायणगाव परिसरातील नसाल तर निश्चितच आपल्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपल्याला या उद्योजकता विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच शासकीय स्तरावर असणाऱ्या योजनांमध्येही सहभाग होण्यासाठी मदत करता येणार आहे. चांगलं बियाणं जर आपल्याला उत्पादित करायचं आहे, एखादे शेतकरी बांधव यामध्ये इंटरेस्टेड असतील की चांगलं बीजोत्पादन आपल्याला करायचं आहे सोयाबीनचं, तर त्यासाठी म्हणून काय नियोजन करायला हवं? सर्व शेतकऱ्यांनी मिळून एखादा बचत गट निर्माण करणं गरजेचं आहे किंवा FPO फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातूनही बरेचसे सीड प्लॉट्स तयार होत आहेत. निश्चितच आपण कृषी विभागाशी संपर्क साधून आम्हाला सीड निर्मिती किंवा बीज उत्पादन प्रकल्प राबवायचा आहे. त्या पद्धतीनं आपण कारवाई करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने बीजोत्पादन हा प्रकल्प राबवू शकता. कारण की बीजोत्पादनामध्ये खूप चांगलं पद्धतीनं उत्पादन मिळू शकते. बियाणासाठी विक्री योग्य आहे आणि बियाणासाठी आपण जे विकणार आहात माल त्याचा रेट हा निश्चितच रेग्युलर मार्केटपेक्षा निश्चितच जास्त भेटतो. म्हणजे परिसरात जर बघितलं आपण तर बियाणाचा रेट हा 100, 120, 150 रुपयेपर्यंत आहे आणि लोकल मार्केटला सोयाबीन आपण 50 ते 60 रुपयांनी विकत असतो. निश्चितच एक चांगल्या स्वरूपात या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना अर्थार्जनाचा स्रोत निर्माण होऊन एक चांगलं बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची नवीन संधीही या बीजोत्पादन कार्यक्रमातून कंपन्यांना मिळू शकते. जसं बीजोत्पादन ह्या उद्योग म्हणून आपल्याला करता येईल, पण मुळात ज्यावेळेला बीजोत्पादन आपण करत असू तर या पिकाचं काही वेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं का? बीजोत्पादनासाठी आपण प्लॉट ठरवताना शक्यतो वेगवेगळ्या व्हरायट्या शेजारी असता कामा नयेत आणि व्यवस्थापन म्हणजे त्याचं चांगलं प्रोडक्शन येण्याच्या दृष्टीने त्याचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आपण चर्चा केल्यानुसार शेणखताचा वापर, रसायनांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, जैविक खतांचा वापर आहे. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं असणार आहे आणि प्रोटोकॉल्स फॉलो केल्यानंतर उत्पादन खूप चांगल्या प्रकारे येणार आहे. कीड रोग नियंत्रणासाठी IPMचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, एकात्मिक पीक व्यवस्थापन जर करायचं असेल तर आपण ह्या पद्धतींचा अवलंब करून एक चांगलं बीजोत्पादनाचाही कार्यक्रम हाती घेऊन चांगलं उत्पादन घेऊ शकतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? सोयाबीनला जसं आपण गोल्डन बीज म्हणतोय, म्हणजे आपल्याला सोन्यासारखा पैसा देणारं हे पीक आहे. निश्चितच शेतकऱ्यांनी सोयाबीनमधून उत्पादन घेताना माती परीक्षणानुसार,
पिकं घेणं गरजेचं आहे. रासायनिक खताचा वापर योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि जमिनीचं आरोग्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर निश्चितच आपण सेंद्रिय पद्धतीनं जैविक खतांचा वापर योग्य पद्धतीनं करून जमिनीच्या आरोग्यानुसार काम जर केलं तर सोयाबीन पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन मिळणार आहे. विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण या महत्त्वाच्या विषयावरती कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.